नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्रीज किचनमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आपले स्वागत करते आहे. आजची रेसिपी आहे रेस्टॉरंट स्टाईल अख्खा मसूर कसा बनवायचा. चला तर मग लगेचच वेळ न घालवता आपल्या रेसिपीला स्टार्ट करूत. इथे मी 1 वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे. ह्याला आपल्याला व्यवस्थित निवडून आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यावरची जे काही घाण असेल ते निघून जाईल. आणि त्याच्यानंतर एकदा स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1 ग्लास इतकं पाणी त्याच्यामध्ये ॲड करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. काही जे अख्खा मसूरचे दाणे असतात ते लवकर शिजतात, जे की 2 ते 3 शिट्ट्यामध्ये पण शिजतात, आणि काही असतील जे की 5-7 शिट्ट्या द्याव्याच लागतात. ठीक आहे. आता आपल्या 5 ते 7 शिट्ट्या आपल्या काढून झालेल्या आहेत. तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करू. इथे मी 1 कांदा, 2 टोमॅटो, 1 इंच आल्याचा तुकडा, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि थोडंसं खोबरं मी घेतलेलं आहे. खोबऱ्याने आपल्या ग्रेव्हीला छान टेक्स्चर येतं आणि एक थिकनेसपणा आपल्या अख्ख्या मसूरला येतो. त्याच्यानंतर आपण मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जिऱ्याची आणि मोहरीची फोडणी करून घेणार आहोत. पहिले आपण मोहरीची फोडणी देणार आहोत. त्याच्यानंतर मोहरी तडतडल्यानंतरच आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. त्यानंतर आपण जिरे टाकलेले आहेत थोडेसे, आणि आपण ह्याच्यामध्ये लसणच्या पाकळ्या आणि अद्रक आपण ह्याच्यामध्ये थोडंसं फ्राय करून घेऊ. थोडंसं खरपूस कलर आल्यानंतर अद्रक आणि लसणला आपण ह्याच्यामध्ये कांदा आपण ॲड करणार आहोत. इथे मी कांदा बारीक आणि लांब चिरून घेतलेला आहे. जास्त म्हणजे आपल्याला बारीक किंवा असं एकदम पोह्यासारखा पण चिरायचा नाही आहे, कारण की आपण ह्याला पुन्हा मिक्सरमधून काढून घेणार आहोत. याच्यानंतर आपल्याला मंद आचेवर एक 5 ते 7 मिनिट कांद्याला खरपूस तांबूस कलर येऊपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. हे आपला कांदा भाजून झाला आहे. त्याच्यानंतर आपण खोबरं जे घेतलेलं आहे त्याचे उभे काप केलेले आहेत, जेणेकरून मिक्सरमधून व्यवस्थित त्याचे बारीक त्याची पेस्ट होईल. त्याच्यानंतर आपण 1 टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आता आपण ह्याला मस्त खरपूस कलर येऊपर्यंत आणि टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे. हे आपल्या टोमॅटोला तेल सुटलं आहे. त्याच्यानंतर आपण हे सगळे जिन्नस आपण मिक्सरमधून बारीक एकदम पेस्ट करून घेणार आहोत. ह्याला आपण थंड करून मगच घ्यायचं आहे, नाहीतर गरम आपल्याला मिक्सरचं भांडं गरम होऊ शकतं. हे अशी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपण फोडणीची तयारी करू. इथे मी त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आहे. आधी आपण जास्त तेल वापरले, त्यामुळे इथे जास्त तेल वापरायची गरज नाही आहे. थोड्याशा तेलामध्ये पण आपण हा मसाला परतवून घेऊ शकतो, कारण की आधी आपण हा मसाला परतवून घेतलेला आहे तेलामध्ये. आता आपण ह्याला तेल सुटूपर्यंत छान आपल्याला 2 ते 3 मिनिट मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे, कारण की आपला मसाला करपू शकतो. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करतो 1 चम्मच हळद, 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच कश्मीरी चिली, 1 चम्मच आपले कोल्हापुरी तिखट, आणि आपण मस्तपैकी 1-2 मिनिट परतवून घेणार आहोत. आणि आपण 1 चम्मच गरम मसाला यूज करतो आहे. त्याच्यानंतर ह्याला आपण थोडंसं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे, आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामधून आपण पेस्ट करून घेतली आहे त्याच्यामध्येच थोडं पाणी ॲड करायचं, आणि ते नंतर हे मसाल्यामध्ये ह्या ॲड करायचे, आणि हे मसाला थोडासा शिजवून घ्यायचा आहे तेल सुटूपर्यंत. आणि गॅस आपल्याला लोच ठेवायचा आहे, कारण की आपला मसाला करपू शकतो. त्याच्यानंतर आपण इकडे चेक करायचं आहे की आपला अख्खा मसूर छान शिजला आहे का. हे पहा, मस्त शिजलेला आहे मसूर. एक 4 ते 5 शिट्ट्यामध्ये छान शिजतो. हे पहा, मस्त शिजला आहे. आता आपण हा थोडंसं पाणी ॲड करून आपण आपल्या ह्या मसाल्यामध्ये ह्याला ॲड करायचं आहे. जास्त घोटून नाही घ्यायचं. हे पहा, आपण सगळ्या ह्याच्यामध्ये अख्खा मसूर ॲड केलेला आहे. आणि मसूरच्या डाळीला ऑलरेडी खूप छान चव असते. कोल्हापुरी भाषेत सांगितलं तर गुळचाट चव असते आपल्या अख्ख्या मसूरच्या डाळीला, त्यामुळे अख्खा मसूर एकदम बेस्टच लागतो. याच्यानंतर आपण चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे, आणि आपण झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आतला जे खोबरं किंवा कांदा वगैरे हे मसाला असेल तो हा छान अख्ख्या मसूरमध्ये छान एकत्र होतो, एकजीव होतो.
आणि खूप छान चव येते. खूप छान आधी पहा, खूप छान छान असं थिक टेक्स्चर आपल्या अख्ख्या मसूरल्याला आलेलं आहे. थोडीशी तर्री पण आलेली आहे. जास्त आपण पातळ नाही करणार आहे, ग्रेव्हीसारखंच आपल्याला ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी आणि थोडीशी क्रश करून कसुरी मेथी आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची, जेणेकरून आपल्या अख्ख्या मसूरला एक स्वाद छान येतो. हे पहा, मस्त आणि छान रेस्टॉरंट स्टाईल आपला अख्खा मसूर रेडी आहे. प्रत्येक वेळीच हॉटेलला जायची गरज नाही आहे. घरात पण कमी सामानामध्ये बेस्ट बेत हा बनवू शकतो. चपातीबरोबर किंवा नानबरोबर खूप छान लागते अख्ख्या मसूर. जरूर ट्राय करा. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी भाग्यश्रीज किचनला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. कोणी नवीन असेल ह्या चॅनलवर तर माझ्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब बटनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.